May I come in, sir? Yeah. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. बस. Thank you, sir. Thank you, ma'am. कुठून आलात पर तुम्ही? सर मी तालुका सातारा जिल्हा सातारा इथून आलो आहे सर. ओके, प्रॉपर साताऱ्याचे आहात तुम्ही? येस सर. ओके, काय वैशिष्ट्य आहे साताऱ्याचं? सर सातारा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सर. सर हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह मराठ्यांची चौथी राजधानी आणि सातारा गादी यासाठी पण सातारा सर ओळखला जातो. एशियातली सर्वात मोठी शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्था ही पण सर सातारमध्येच आहे सर. आणि युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर्ड कास पठार जे नैसर्गिक भव्यता लाभलेलं आहे ते पण सर सातारामध्ये आहे सर. साताऱ्यातली बरीचशी गावं पण फेमस आहेत वेगवेगळ्या कारणांसाठी, बरोबर? हो सर. आता नुकतंच एक मधाचं जे आहे तिसरं गाव महाराष्ट्रात डिक्लेअर झालं, ते माहिती आहे तुम्हाला? सर तिसरं माहिती आहे, पहिलं माहिती आहे. मांघार, सातारा. मांघार सर. बर, मला सांगा, सहभोजन नको सहजीवन हवे असं कोण म्हटलं होतं बरं? आठवतं तुम्हाला इतिहासामध्ये वाचलंय कधी? नाही सर, सॉरी रिकॉल नाही होत. कशाशी संबंधित असू शकतं हे वाक्य, जरा विचार करा बरं. सहभोजन नको सहजीवन हवे. सर जे काय आपल्या रूढी परंपरामध्ये जे कास्ट सिस्टम इन्क्रीज झाले ते इरॅडिकेट करण्यासाठीचं रिगार्डिंग सर ते स्टेटमेंट होतं सर. बर, कास्टिझम आज आहे का बरं अस्तित्वात 2023चा विचार केला तर? हो सर, कास्टिझम आहे. आणि रिसेंटमध्येच सर मी न्यूजपेपरमध्ये 4 केसेस वाचल्या सर. आणि तामिळनाडू, युपी, केरळ आणि कर्नाटक यांच्या स्कूलमध्ये त्यांना मुलांना सेप्टिक टँक क्लीन करायला लावले. आणि सर ते आजची रियालिटी आहे सर. सर प्रेझेन्स आहे. मग आता एवढे सगळे समाज सुधारक झालेत, त्यांनी अख्खं जीवन वेचलं, कास्टिझम दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे बरं आपण? सर कास्टिझम दूर करण्यासाठी की एकतर जे काही आपलं रूढी परंपरा आहेत त्याच्यावर सर त्याच्यावर काम करणं सर खूप गरजेचं आहे सर. रादर हे आतून येणं, म्हणजे की महात्मा गांधीजी बोलायचे सर की कास्टिझम हे आहे, हे जर तुमच्या माइंडमधून जर तुम्ही इरॅडिकेट केलं तर ते इरॅडिकेट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. रादर दॅन तुम्ही जस्ट काही पॉलिसीज फक्त त्याला सप्लिमेंट करून चालणार नाही सर. तर मला असं वाटतं की सर एक सेन्सिटायझेशन झालं पाहिजे सोसायटीमध्ये. आणि ते बिहेवियर मेकॅनिझम जर ते सर आपण बसवलं तर मग सर ते कास्टिझम जाण्याचे चान्सेस आहेत सर. इमॅजिन करा, उद्या तुम्ही अधिकारी झालेला आहात आणि तुम्हाला असं लक्षात आलं तुम्ही उपजिल्हाधिकारी आहात आणि तुमच्या जिथे तुमचं पोस्टिंग आहे तिथल्या एका गावामध्ये मुलांनी जे आहे मिड डे मीलच्या ज्या योजना आपल्या PM पोषणच्या अंतर्गत बघा, शिजवलेलं अन्न खाण्यास नकार दिला. आणि त्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे की जी स्वयंपाक करणारी व्यक्ती आहे तर ती लोअर कास्टची आहे, सो आम्ही या व्यक्तीने बनवलेलं अन्न खाणार नाही. तर मग हा तिढा कसा सोडवाल बरं तुम्ही? सर मी बेसिकली ह्या ज्या गोष्टी मुलं असतात ते त्यांच्या पॅरेंट्स कडून आलेल्या टीचिंग किंवा काही सोसायटीमध्ये बघितलेल्या गोष्टीमधून शिकतात. तर मी सर त्यांचं सेन्सिटायझेशन करेन, म्हणजे त्यांच्या पॅरेंट्सला पण बोलेन अलॉंग विथ त्यांच्या मुलांसोबत सर एक सायकोलॉजिकल बेसिसवर हे त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात क्रिएट झालेल्या असतात. मग सर एक त्यांच्यासमोर स्ट्रॉंग आर्ग्युमेंट ठेवून की कोणती कास्ट किंवा हे वर किंवा कमी नसते किंवा जास्त किंवा कमी नसतं, जे काय असतं ते ऑक्युपेशन बेस्ड असतं. आणि प्रत्येक जे ऑक्युपेशन आहे ते इक्वली तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आपल्या इथं प्रत्येक व्यक्ती पण तेवढाच इक्वली इम्पॉर्टंट आहे. आणि ती व्यक्ती तुम्हाला तुमचे मिड डे मील किंवा तुमचं कुक तुम्हाला जेवण बनवून एवढं चांगल्या पद्धतीनं देत आहे, जे तुमच्या न्यूट्रिशनल ऍस्पेक्ट बद्दल केअर घेत आहे, तर अशा पर्सन बद्दल तुम्ही ह्या गोष्टी बाळगल्या नाही पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्याला कन्व्हिन्स करायचा पूर्ण प्रयत्न करायचा. याच्याबरोबर तुम्ही जाऊन त्यांच्याबरोबर जेवण करू शकता तिथं? हो सर, मी त्यांच्यासोबत सर जेवायलाही बसेन सर. CBSE मधून तुम्ही तुमचं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे. कुठं शिक्षण झालं बरं तुमचं? सर माझं सैनिक स्कूल सातारामधून शिक्षण झालं सर. ओके, सैनिक स्कूल सातारामध्ये तुमचं शिक्षण झालं. मग युनिफॉर्म सर्व्हिसेस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिकडे वळण्याचा विचार नाही केला का तुम्ही? हो सर, मी सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू सर 2 वेळा क्लिअर केला, पण स्पॉन्डिलिसिसचा प्रॉब्लेम असल्यामुळे सर मला मेडिकल रिजेक्शन भेटलं सर. तुमच्या ब्लेझरचं ब्रँड कुठला आहे बरं? सर पीटर इंग्लंड आहे सर.
पीटर इंग्लंड कुठली कंपनी आहे बरं ही पीटर इंग्लंड? सर हे इंडियन कंपनीच आहे, म्हणजे आदित्य बिर्ला हे त्याचे ओनर आहेत सर. बर, असं नाव का दिलं बरं हिला पीटर इंग्लंड? काही रेफरन्स आहे का त्याच्या मागे? नाही, भारतीय कंपनी आहे. सॉरी सर, आयडिया नाही, माहिती घेतली त्याबद्दल. बरं, CBSE चा फुल फॉर्म काय आला? सेंट्रल बोर्ड सेकंडरी एज्युकेशन सर. बरं, कधी स्थापना झाली CBSE ची? 1962 मध्ये सर. काय त्याचं उद्दिष्ट होतं बरं? सर उद्दिष्ट असा होता की ज्या काय रुरल बॅकग्राऊंड मध्ये मुलं येतात तर त्यांनाही सर असं शिक्षण भेटावं जेणेकरून ते चांगले करिअर इस्टॅब्लिश करू शकतील. आणि अलॉंग विथ जे सिव्हिल सर्वंट्स असतात किंवा मिलिटरी मधले किंवा डिफेन्स मधले लोक असतात त्यांच्या ट्रान्सफर कंटिन्युअस होत असतात, तर त्यांच्याही मुलांना जे स्विच करतील तर एकच पॅटर्न किंवा एकच बोर्ड त्यांना कंटिन्युअस भेटावं, ते ऑब्जेक्टिव्ह सर बनवलेला होता सर. बरं, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? माझ्या कुटुंबात सर माझी आई आहे, माझे वडील आहेत आणि माझा भाऊ आहे. काय करतात ते सगळे? माझी आई होम मेकर आहे, वडील एक सर्व्हिसमॅन आणि रिटायर्ड सोल्जर वेलफेअर ऑफिसर आहेत मॅम. आणि भाऊ माझा आता MBA करतोय फ्रॉम निकमार इन्स्टिट्यूट. बरं, तुम्ही कुठला पेपर वाचता जनरली? मॅम मी इंडियन एक्सप्रेस वाचतो. आजचा वाचला? हो मॅम. काय होतं महत्वाची न्यूज? मॅम की देर आर एम्प्टी स्पेसेस इन पार्लिमेंट इन अपोजिशन साइड. देर आर 141 सस्पेन्शन असं होतं. काय वाटतं तुम्हाला या सस्पेन्शन बद्दल? योग्य होतं का ते? मॅम हे डिस्प्रपोर्शनेट लेवलची पनिशमेंट मला असं वाटतं, कारण आपली जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे ती 4 फंडामेंटलवर बेस आहे. ते 4 D आहेत, म्हणजे की डिबेट, डिस्कशन, डिसेंट. आणि तर पण इथे रॅदर दॅन हे न फॉलो करता डिस्ट्रप्शनचं प्रिन्सिपल फॉलो होत आहे. तर मला असं वाटतं की मॅम की अपोजिशन मेंबर्स आहेत आणि जी काही रुलिंग पार्टी आहे त्या दोघांनाही एक फोरम दिलं पाहिजे प्रॉपर डिस्कशन करायला आणि त्या बेसिसवर डिसिजन घेतल्या पाहिजेत. कारण पर मिनिटचा आपला जो एक्सपेंडिचर आहे पार्लमेंटचा तो 2.5 लाख रुपये आहे. त्यामुळे आणि हे जे एक जो MP असतो तो अराउंड एक 5 करोड लोकांना रिप्रेझेंट करत असतो, त्यांच्या समस्या मांडत असतो. तर मग त्यांना जर सस्पेंड केलं तर ते सगळे लोक व्हॉइसलेस होतील. त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी मिडल पाथवे फाइंड आउट केला पाहिजे. आणि मला वाटतं की रादर दॅन आपले जे कोअर प्रिन्सिपल्स आहेत डेमोक्रेसीचे त्याच्यावर फोकस राहायला पाहिजे. रादर दॅन डिबेट, क्वेश्चन आवर असतील, मोशन्स मांडणे, यातून मॅम डिबेट, डिस्कशन या गोष्टी जास्त झाल्या पाहिजे. एक मेंबर ऑफ पार्लमेंट 5 करोड पीपलला रिप्रेझेंट करतात. एक मेंबर ऑफ पार्लमेंट नाही मॅम, की आता जे एक 7-8 किंवा जेवढे झालेत ना त्यातले टोटल किती खासदारांचं सस्पेन्शन झालेले? आता मॅम 141 खासदारांचं सस्पेन्शन झालं. किती कालावधी करतात? जे सेशन आहे ते एंड होईपर्यंत. सध्या कुठलं सेशन चालू आहे? विंटर सेशन सुरू आहे मॅम. वर्षभरात किती असतात सेशन्स? 3 सेशन्स असतात मॅम. एक असतं बजेट सेशन, एक असतं मान्सून सेशन आणि एक असतं विंटर सेशन. तुम्ही कधी वोटिंग केलेत का? येस मॅम. फॉर विच इलेक्शन? मॅम मी लोकसभा साठी केलंय मॅम आणि विधानसभासाठी पण केलं मॅम. बरं, तुमचे काही विकनेसेस सांगू शकता का? हो मॅम, मी समटाइम्स ओव्हर थिंक अँड ओव्हर अॅनालाइज आणि मला थोडस नो म्हणता येत नाही. सहज माझ्याकडे काही काम घेऊन आलं तर मला नो म्हणता येत नाही. This will be problematic when you will be in service. मॅम डेफिनेटली मी त्याच्यावर काम करत आहे मॅम, की मी आता प्रायोरिटी सेट करतो आणि जी प्रायोरिटीनुसार गोष्टींना प्राधान्य देतो आणि ज्या गोष्टी खरंच रूल्स मध्ये किंवा माझ्या तत्वात बसणार नाही त्यांना मी आता नो म्हणायला शिकत आहे. एखादी गोष्ट तुमच्या तत्वात बसत नाहीये पण ती रूल्स मध्ये बसते, मग तुम्ही काय करणार? मॅम मी रूल्सला फॉलो करेन आणि त्याचसोबत माझे सिनियर कलिग असतील त्यांचाही मॅम मी त्या रिगार्डिंग ऍडवाइस घेईन. ओके, तुम्ही BE सिव्हिल केलं, कॉलेज कुठलं होतं? गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड मॅम. कराड. सिव्हिलच स्पेसिफिकली का चूज केलं होतं? मॅम माझं रिजेक्शन झालं डिफेन्स फोर्सेस साठी. त्यावेळी काय मला जे रिसोर्सेस अवेलेबल होते माझ्या कझिन्स असतील किंवा सिनियर फ्रेंड्स त्याच्यानुसार मी ती डिसिजन घेतलेली. आणि मला असं वाटलं की सिव्हिल मध्ये करिअरच्या ऑप्शन्स आहेत ते व्हरायटी ऑफ ऑप्शन्स अवेलेबल असतात आणि सोबत डिफेन्स मध्ये जाण्यासाठी एक जी संधी अजून लागते ते सिव्हिल इंजिनिअरिंग मधून जास्त भेटते. त्यामुळे त्या बेसिसवर मी सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केलं. महाराष्ट्र
इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ट्राय केलं का एक्झाम? नाही मॅम. का बरं? मॅम मी थर्ड इयरला असतानाच प्रशासनामध्ये येण्याची डिसिजन घेतली मॅम, आणि त्या बेसिसवर मी टेक्निकलला जाणं प्रिफर नाही केलं, आणि मी माझं प्रिपरेशन तिकडे तुमचा एक्सपर्टाईज जास्त काम येईल ना. मॅम एक पर्टिक्युलर फील्डची तिथे म्हणजे मी नक्की तिथे बेटर करू शकलो असतो, पण एक फील्डची लिमिट होतंय. मी जे काय माझे वडिलांना माझ्या प्रशासनात काम करताना बघितलेलं किंवा माझे जे प्राचार्य होतं त्यांनी जे ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काही कॉलेजमध्ये चेंजेस केलेले, तर मला असं वाटलं की जे नॉन टेक्निकल आहे प्रशासन किंवा जनरल प्रशासन आहे, बरोबर आहे, पण तुमचं जे एक्सपर्टाईज आहे तो तिकडे वाया जातोय ना. तुम्हाला इकडे जनरल ऍडमिनिस्ट्रेशन मधलं काम करायचंय, तुमचा एक्सपर्टाईज वाया जातो ना तिकडे. मॅम माझा जे काही मी एक्सपर्ट आहे तोही पूर्णपणे इकडे वापरण्याचा माझा पूर्ण प्रयत्न आहे मॅम. तिकडे तेवढं युटिलाइज होतच नाही ना. मॅम काही गोष्टी आहेत तिथे युटिलाइज होतं मॅम, आणि मला असं वाटतं की मी चांगल्या पद्धतीने करू शकेन मॅम. ओके. कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरियामध्ये काय डिफरन्स असतो? कार्पेट एरिया म्हणजे की ज्या वॉल्स असतात त्याची विड्थ असते ते रिलीज करून जे आतला एरिया असतो त्याला कार्पेट एरिया बोलतात, आणि पूर्ण ज्या एरियावर कन्स्ट्रक्शन झालेलं असतं तो म्हणजे बिल्टअप एरिया असतो. ओके. वास्तुशास्त्र म्हणता का तुम्ही? नाही मॅम, मी रादर दॅन ऍस्पेक्ट अँड प्रॉस्पेक्ट जे आहेत आमचे डिझायनिंगचे ते मी जास्त प्रिफर मला असं वाटतं. व्हॉट इज रॉंग इन वास्तुशास्त्र? वास्तुशास्त्रामध्ये रॉंग नाही मॅम. काही वास्तुशास्त्र ते सायंटिफिक वेने असतील तर डेफिनेटली ते चांगले आहेत, पण जर त्याच्यात सायंटिफिक बेस नसेल तर मग मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. बरं. या केबिनची लांबी रुंदी किती आहे सांगता येईल तुम्हाला? मॅम एक 10 by 5 feet असेल. 10 by 5. व्हॉट इज युअर हाईट? माझी हाईट मॅम 5 feet आहे. 5 feet 6 inch. ओके. आणि या रूमची हाईट किती असेल? या रूमची मॅम 8 feet. 8 feet. ओके. तुम्ही डीवायएसपी साठी प्रेफरन्स दिलेला नाहीये, स्पॉन्डिलायसिस हे रिझन आहे त्याचं? नाही मॅम, माझा पहिला प्रिफरन्स मी डीवायएसपी देणार आहे. म्हणजे मी माझ्या डॉक्टरशी कन्सल्ट केलं आणि मग ते बोलले काही इश्यू नाहीये, तर माझा पहिला प्रेफरन्स मी डीवायएसपी देणार आहे. ओके. बर. संसदेबद्दल आता जी काही चर्चा झाली, येस. संसदेमध्ये घुसखोरी करणारे जे तरुण आहेत, येस सर, त्यांना UAPA अंतर्गत शिक्षा देणं यावर तुमचं मत काय होतं? सर मला असं वाटतं आपण वेलफेअर स्टेट आहे. ते जे लोक ज्यांनी संसदेमध्ये बेकायदेशीरपणे एंट्री केली त्यांना एक्झॅक्टली त्यांच्या डिमांड्स काय त्या समजून घेतल्या पाहिजेत, त्यांचं प्रॉपर इंटरोगेशन झालं पाहिजे, आणि जर त्या डिमांड जर रिगार्डिंग अनएम्प्लॉयमेंट किंवा इन्फ्लेशन आणि ज्या रिअल जे प्रॉब्लेम्स आहेत त्या रिगार्डिंग असतील तर त्यांच्यावर ते सेक्शन अप्लाय नाही केले पाहिजेत, आणि रादर त्या गोष्टीवर काम करण्यासाठी उलट गव्हर्नमेंटनं स्टेप्स घेतले पाहिजेत. चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू मॅम.